परळीतील जनता मतदानापासून वंचित राहते आणि त्यांना मतदान देखील करू दिल्या जात नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे। नगर परिषद परळीच्या निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यासंदर्भात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते। परळीमध्ये मतदारांवरती दबाव आणला जातो आणि त्यांना मतदान करू दिल्या जात नसल्याचाही आरोप यावेळी बजरंग सोनवणे यांनी केलाय। पण मी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी परळीत ठामपणे उभा आहे आणि माझे सर्वच्या सर्व उमेदवार यांना परळीकर नक्कीच मतदान रूपी आशीर्वाद देतील आणि जास्तीत जास्त मतदान हे परळी शहरातून होणार असल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले। कोणाच्याही दाबाला बळी न पडता मतदारांनी घराबाहेर पडून बूथ केंद्रावर येऊन मतदान करावे आणि योग्य तो माणूस यांना मतदान करून विजयी करण्याचं आवाहन यावेळी खासदार बजरंग सोनवणे यांनी परळीमध्ये बोलताना केलं आहे। गुंडशाही आणि घराणेशाही नष्ट करायची असेल तर लोकशाही पद्धतीने मतदारास राजजागृत झाले असल्याने आता हुकुमशाही आणि घराणेशाही आणि दबाव तंत्राचा वापर नगरपालिकेच्या निवडणुकीत होणार नाही याचीही दक्षता मी स्वतः व परळी येथील प्रशासन घेत आहे। आपला पूर्ण परळीमध्ये आपला प्रचार दौरा सुरू आहे। परळी नगर परिषद हा विषय लोकसभेसारखा आहे। लोकसभेच्या वेळेस ज्या पद्धतीने जनतेने निवडणूक हातात घेतली त्याच पद्धतीने परळी नगर परिषदेच्या पूर्ण जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे। बघा, परळीच्या जनतेला मागच्या लोकसभेला असो विधानसभेला असो मतदानच करता आलं नाही। वोटाला शाही लावून दाबदडप करून लोकांना बाहेर काढलं। त्या लोकांना आता स्वतःचं मतदान स्वतःला करायला मिळणार याचा आनंद आहे आणि आता कुणी किती दडपशाही दादागिरी काय केली याचा विषय होणार नाही। तर आम्ही सर्व जागरूकतेने आहोत। त्याच्यामुळे परळीत मी पूर्ण लक्ष देऊन आहे आणि प्रत्येक लोकांना लोकशाहीचा अधिकार बजावता येईल। या परिवर्तनानंतर तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतो? या परिवर्तन आता व्हायचंय। आम्हाला परिवर्तन तुमच्या सर्वांच्या माध्यमातून घडवून आणायचंय। त्याच्यानंतर प्रतिसाद असा की लोकसभेच्या निवडणुकीत मी जसं म्हणलं ना जनतेने निवडणूक हातात त्याच पद्धतीने असतात जनतेत लोकसभेची निवडणूक जशी घेतली तशी आजही लोकांनी जनतेतून उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे। विरोधक या ठिकाणी 1,40,000 मतांनी निवडून आले असं म्हणता येतं, तुम्ही कसं पाहता? विधानसभेची निवडणूक होती, आम्ही सांगितलं दिवा विजताना मोठा होतो ते सांगितलं मी। त्याच्यामुळे आता तो शेवट होता त्यांचा। आता बघा काय होतं यावेळेचं काय चित्र असेल? यावेळेचं चित्र हे असणारी नगरपंचायतवर आमचा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाचा झेंडा लागणार आणि आमचा नगराध्यक्ष या खुर्चीत बसणार, नगरसेवक आमचे निवडून येणार। काल धनंजय मुंडेला सभेत वाल्मिक कराडची आठवण आली, याबद्दल काय सांगा? खूप आठवण येत असली तर भेटेल जावं। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।